वेदा, चला उठा बाळा, बघ सकाळ झालीये. वेदा, काल तू बेशुद्ध पडली तेव्हा किती घाबरले होते मी, माहितीये? तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं सांग? खरं आई म्हणून खूप काही करायचं होतं का बाळा तुझ्यासाठी, पण माझ्या दैवाने मला तुझ्यापासून लांब केलं. प्रिन्सेस साठी. गुड मॉर्निंग. सुनीता ताई, जरा गॅस बघा, मी आलेत. मीरा, मीरा आलीये. वेदा, आई आहे इथे जवळच. उठ, किती वेळ झोपणार आहेस? हा, चाफ्याचं फूल, पण हे चाफ्याचं फूल इथे कसं आलं? वेदा, उठ. हळू. उठलीस? आई, चाफ्याचं फूल किती मस्त असतं ना, छान सुगंध येतो याचा. वेदा, मला सांग, हे चाफ्याचं फूल इथे कसं काय आलं? कोणी आलं होतं का खोलीत? नाही, मला नाही माहित, पण माझी आई असेच फुलं ठेवायची. तिला चाफ्याचं फूल खूप आवडायचं. मला चाफ्याचं फूल अजिबात आवडत नाही. बरं वेदा, मला सांग, तुला बच्चा पार्टी करायला आवडते ना? हो, मला बच्चा पार्टी खूप आवडते. बरं, मग आज तुझी आई तुला बच्चा पार्टी देणार आहे. ये, आई बच्चा पार्टी देणार. थँक्यू आई. पण वेदा, त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. हो, करेल ना मी काम. पण काम काय आहे? सांगते. वाह, मंजुरी वहिनी, तुम्ही गेला नाश्ता आज? खूप दिवसांनी तुमच्या हातचा नाश्ता खायला मिळतोय. वाह. गुड मॉर्निंग. पण आवाजात तुझ्या गुड मॉर्निंग असं वाटत नाहीये काहीच. सकाळ सकाळ उगाच चेष्टा नको. काय ग माया, असं का पदर घेतलाय शॉल गुंडाळल्यावर का? पाऊस
नाही, पाऊस पडतोय ना, म्हणून टेम्परेचर ड्रॉप झालंय. म्हणून मला थंडी वाजते, शिवरिंग होते म्हणून. माया थांब. वेदाच्या बाबांच्या शेजारी नको बसूस. जाऊन दुसरीकडे कुठेतरी बस. उठ. मीरा, ही काय पद्धत झाली का बोलायची? आणि कोण आहेस तू मायाला अथर्वच्या बाजूला बसू न देणारी? तिला बसायचं असेल अथर्वच्या बाजूला. हो. माया, मी काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? उठ आणि दुसरीकडे जाऊन बस. वहिनी बघताय ना, हिची जीभ कशी चुरू चुरू चालते ते. वेदा, ये बाळा. ये. माया, उठ. ये बड़ा बस. वेदा, तुला काय खायचंय बाळा? आज मी तुला स्वतःच्या हाताने बनवते. त्याची काहीच गरज नाही. त्यासाठी वेदाची आई आहे इथे. वेदा बाळा, तुला पराठे आवडतात ना? आज छान छान पराठे खाऊयात. पण वेदा, इथे लोणचंच नाहीये. तुला लोणचं हवंय ना? माया, जरा लोणचं घेऊन येतेस का? जा ना. जातेस ना? तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर मी बोलू का जरा? लग्नात उलट घातलेलं मंगळसूत्र सुलट करायचा एक विधी असतो. तोही आता आपल्याला करायला हवाय. कधी करायचा आहे विधी? आजच. दादासाहेब, आत्तापर्यंत जे काही झालं तेच पुरे. यापुढे मीराच्या कुठल्याही गोष्टीत मी सहभागी होणार नाही. आई, वहिनी, आई, वहिनी, अहो नाश्ताचं करून जा. वहिनी, अथर्व, तू काय इतका शांत आहेस? हे जे काही चालू आहे असं चालू राहिलं ना तर ही अवलक्षणी कार्टी आपल्याला सुखाने जगूच देणार नाही. नर्मदा, शब्द जपून वापरायचे.
बाबा, मला माहिती आहे ना आईला या गोष्टीचा त्रास होतो. का तुम्ही हा विषय काढला मग? अथर्व, आता तुझं लग्न झालं हे विसरू नकोस. त्यामुळे लग्नानंतरचे जसे सगळे विधी आपण पार पाडले तसाच हाही विधी पार पाडावा लागेल. बाबा, मुळातच या लग्नाला अर्थ नाही आणि या लग्नाशी निगडीत कुठलाही विधी करण्यात मला इंटरेस्ट नाही. अथर्व, सगळ्याच गोष्टी फक्त आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही याच्यावर ठरत नाहीत अथर्व. बाबा, तुम्ही या गोष्टी माझ्यावर फोर्स का करताय? तुम्हाला का समजत नाही की मी मीराला पत्नी म्हणून कधीच एक्सेप्ट करणार नाही? अथर्व, अथर्व शांत हो. चिडू नकोस तू. मला आणि मंजिरी मॅडमना तुझी खूप काळजी. शांत होतो. माया, आम्हाला पण दादाची काळजी आहे हं. म्हणूनच आम्ही ते विधीच. अनन्या आहे ना, मला परत परत त्याच विषयावर चर्चा नको. आई, चल आपण इथून जाऊया. वेदा, वेदा, मीरा तुझी आई नाही. मला कोणाचंही ऐकायचं नाहीये. हीच माझी आई आहे. चल. वेदा, वेदा. मंजिरी, काय चाललंय तुझं? तुमचं काय चाललंय? जे योग्य तेच करतोय मी मंजिरी. बदललेस तू. या घरात कायम सुख नांदावं असं जिला वाटायचं ती मंजिरी कुठे आहे? वेळ पडलीच तर या घरासाठी सर्वस्व पणाला लावणारी मंजिरी कुठे आहे? मी अजून तीच मंजिरी दादाच आहे. फक्त तुम्हाला ती दिसत नाही. या घरासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मला माहिती आहे. म्हणूनच मला वाटतं की मीरा सून म्हणून या घरासाठी योग्य नाही. मंजिरी, जे घडलंय ते आपण बदलू शकत नाही. त्यामुळे रोज रोज या घरात मीरावरून वाद होणं हे योग्य नाही. मुलीने जे काय केलंय ते पाहता हे सगळं थांबेल असं मला वाटत नाही. थांबेल. ते थांबवणं फक्त तुझ्या हातात आहे मंजिरी. मला आश्चर्य ह्याचं वाटतं की तुला हे सगळे प्रश्न पडतातच कसे. बस झालं मंजिरी. यापुढे प्रत्येक गोष्टीवरून मीराचा राग करणं हे बंद व्हायला हवं. तिचा जो मंगळसूत्राचा अपूर्ण राहिलेला विधी आहे तो आज पूर्ण व्हायला हवा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मंगळसूत्राचा विधी आजच पूर्ण होईल. फक्त माझी एक अट आहे की मंगळसूत्र सुलट करण्याचा जो विधी आहे तेव्हा सासू नवीन सुनेला एक कामगिरी सोपवते. आणि ते काम सुनेला वेळेत पूर्ण करायचं असतं. रामपुरे घराची प्रथा आहे तशी. आईसाहेब सांगा ना, मला काय करावं लागेल? विधी सुरू होण्याआधी मी गणपती आणि महागौरी मातेची आरती करणार. नैवेद्यासाठी तुला 151 मोदक तयार करावे लागतील. काय?
आई अगं 151 कसं शक्य आहे? मी सांगितलं ना मगाशी, प्रथाच आहे तशी. सासूने सुनेला काम सांगणं आणि सुनेने ते काम वेळेत पूर्ण करणं. मान्य आहे मंजिरी, पण म्हणून इतके मोदक? आई अगं ही कोणती प्रथा आहे? अंबिका वहिनीच्या वेळेस ही प्रथा आपण केलीच नाही. अनन्या, तुला काय माहितीये ग या घरच्या प्रथेबद्दल? हा, अशी किती लग्न पाहिलीस तू? सांग ना. मुळात हा विधी तू किती वेळा पाहिलास? आणि अंबिकाच्या वेळेला जेव्हा हा विधी पूर्ण झाला होता तेव्हा तू इथे नव्हतीस, परदेशात होतीस तू. मंजिरी, दादासाहेब, हा विधी सासू आणि सुनेसाठी. तुम्ही सासरे आहात ना, मग मध्ये कशाला पडताय तुम्ही? सासूला ठरवू दे ना की तिने सुनेला कोणतं काम सांगायचंय, तिची कशी परीक्षा घ्यायची आहे. घरच्या प्रथेने सासूला दिलेले अधिकार तुम्ही काढून घेणार आहात का? आईसाहेब, मला मान्य आहे तुमची अट. मी करेन मोदक. आणखी एक, तुला स्वतः देवघरात जाऊन हा मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागेल. आपल्या देवघरात महागौरी मातेची प्रतिमा आहे. तू देवी समोर जाणार नाहीस अशी शपथ घेतली असलीस तरी सुद्धा तुला तिच्या समोर जाऊनच हा नैवेद्य दाखवावा लागेल. मीरा, हे 151 मोदक तयार करण्यासाठी तुझ्याकडे फक्त 2 तास. मोदकासाठी लागणारं साहित्य तू नर्मदा किंवा सुनीताकडनं घे. आई, मीरा वहिनीला मी मदत करू शकते ना? अजिबात नाही. अगं तिला हे सगळं एकटीनेच करावं लागतं. रामपुऱ्यांच्या घरची सून होणं ही काय सोपी गोष्ट नाही. त्या सुनेची काय जबाबदारी असते ते मीरालाही कळू दे. वहिनी, आकडा ऐकूनच डोळे पांढरे झालेत तिचे. जमणार आहे का तिला एवढी मोठी जबाबदारी? ते येणाऱ्या 2 तासात कळेलच. मीरा, नैवेद्य करताना काय सोवळ पाळावं लागतं ते तुझ्या लाडक्या काकांनी तुला शिकवलं असेलच, हो ना? शेवटी आणखी एक महत्वाची गोष्ट. दादासाहेब, अनन्या, तुम्ही साक्ष आहात. दिलेलं काम जर का मीराला वेळेत पूर्ण करता आलं नाही तर रामपुरेंची सून म्हणून ती योग्य नाही हे आपोआप सिद्ध होईल.
काय ग मीरा, आता तुला तुझी खरी लायकी कळेल. 151 मोदक करणार आहेस ना तू? 151 काय, साधे 11 मोदक सुद्धा होऊ देणार नाही आम्ही. जमणार आहे ना? न लढता माघार घेणं हे माझ्या संस्कारात नाही. आणि हो, वेदासाठी जर तुम्ही मला निखाऱ्यावरनं जरी चालायला सांगितलं ना, तरी सुद्धा मी चालेल. मी माघार घेणार नाही. कळलं?